3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू आहे। गेल्या काही वर्षांपासून आकर्षण असलेल्या नॅनो गुढ्या बाजारपेठेमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि या गुढ्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात। पुण्यातील बाजारपेठेमध्ये नॅनो गुढ्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढतीये। अगदी 80 रुपये किमतीपासून ते 300 रुपयांपर्यंत ही नॅनो गुढी बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहे। आकर्षक वस्त्र तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये ही गुढी बाजारपेठेत दाखल झाली आहे। लाकडाच्या स्टँडला डिझाईन पेपर लावून त्यावर सिल्कचा कपडा लावत लहान आकाराच्या चांदीच्या आणि तांब्याच्या कलशाचा वापर करत ही गुढी तयार केली आहे। गुढी अधिक आकर्षक दिसावी म्हणून मोत्याच्या मण्यांच्या गाठी, कडे, हार आणि फुलेही लावण्यात आली आहेत। त्यावर हळदी कुंकू, अक्षदा आणि विड्याचं पानही ठेवण्यात आलं। त्यामुळे नॅनो गुढींकडे ग्राहकांचं लक्ष वेधलं जात आहे। नॅनो गुढीवर आकर्षक हार, तांब्या, पाने आणि फुले लावल्यानं ग्राहकांची पसंती वाढू लागली आहे। 11 इंचाच्या गुढ्यांना देखील अधिक पसंती आहे। नॅनो गुढीचा वापर गुढी पाडव्यानंतरही करण्यात येतो। ही गुढी आपण शोपीस म्हणूनही वापरू शकतो। त्यामुळे या गुढ्यांना सध्या बाजारपेठेत मोठी मागणी आहे। हे कसं 12 महिन्यातनं एकदा गुढीपाडव्याचा सण येतो, त्याच्यामुळे कसं बाहेर गुढ्या लावायला जागा नसते। जागा छोटी असल्यामुळे या छोट्या गुढ्या कशा घरात देवाजवळ ठेवल्या तर पूजा बिजा सगळं करता येतं व्यवस्थित, म्हणून या लहान गुढींना जास्त मागणी। त्याच्यामुळे ठिकठिकाणी लहान गुढ्या नॅनो, सगळ्यात मोठी 100, 150, 200, 250 त्यापर्यंत या गुढ्या भेटतात। 80 रुपयापासून स्टार्ट होते, शेवट 200, 250, 300 जशा घेतल्या तशा गुढ्या भेटतात। कारण की कसं जागा छोटी असते ना, आता सगळे पूर्ण बिल्डिंग असतात ते असतात, त्यांना कसं जागा नसते, मग हे कसं देवाजवळ ठेवून पूजा करता येते, त्याच्यासाठी मग हे लहान गुढीला मागणी जास्त आहे। धावपळीच्या युगामध्ये सण साजरे करण्यासाठी तसेच सणाची तयारी करण्यासाठी बऱ्याच जणांना वेळ मिळत नाही। त्यामुळे बाजारातून रेडीमेड वस्तू आणण्याचं प्रमाण सध्या वाढलंय। तसेच बाजारपेठेमध्ये नवनवीन संकल्पना देखील आपल्याला पाहायला मिळतात। शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे।